माननीय सभापती महोदय, 2 वर्षापूर्वी या प्रकरणामध्ये ज्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याची चौकशी बार्टीचे महासंचालकाच्या मार्फत आम्ही केली। त्याचा अहवालही प्राप्त झाला। त्या अहवालानुसार आम्ही हे प्रकरण शासनाकडे एक चौकशी समिती नेमण्यासाठी प्रस्तावित केलेले आहे। जो अहवाल आम्हाला प्राप्त झाला त्या अहवालामध्ये निश्चितच जात पडताळणी समितीने योग्य ते काम केल्याचं नाही हे निदर्शनास आलेलं आहे। म्हणून त्यांची या प्रकरणामध्ये तत्कालीन जिल्हा जात पडताळणी समिती बुलढाणा यांच्याकडून अधिनियम 2000 व 2012 मध्ये नमूद केलेल्या विहित प्रक्रियेचा अवलंब न करता जात वैधता प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न होते असा निष्कर्ष समितीने काढलेला आहे। आणि म्हणून याचा सगळा अभिप्राय नोंदवून आम्ही आता सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवला आहे। एक मिनिट पूर्ण आपल्या सर्वांना देतो मी, पूर्ण होऊ द्या त्यांचं। 2 मिनिट। सदर अहवालच्या अनुषंगाने जिल्हा जात पडताळणी समिती बुलढाणा येथील तत्कालीन उपायुक्त तथा सदस्य सचिव यांच्या व संशोधन अधिकारी एकत्रित विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। बुलढाणा समितीचे तत्कालीन अध्यक्ष हे सेवानिवृत्त झाले होऊन 4 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाल्यामुळे त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करता येत नाही। हा जे मी सांगितलं की बार्टीच्या महासंचालकाने जो अहवाल आहे तो शासनाकडे म्हणजे आमच्याकडे पाठवला आहे। त्यानुसारच आता निर्णय त्याच्यासाठी आम्ही समिती नेमलेली, त्याची चौकशी चालू आहे।